सैफ अली खानच्या घरात शिरणाऱ्या एका चोराचं लोकेशन सापडलं। आरोपी प्रभादेवीत असल्याची माहिती। पोलिसांकडून शोध सुरू। शिड्यांवरून सैफच्या घरात प्रवेश करणाऱ्या आरोपीचं लोकेशन ट्रेस सूत्रांची माहिती। इमारतीवरील अग्निशमन यंत्रणेच्या सहाय्याने आरोपीचा घरात प्रवेश। एका आरोपीची ओळख पटली, त्यानं शिड्यांचा वापर केला। आरोपीने अटक केल्यानंतर संपूर्ण घटना समोर येईल। घटनेवर पोलिसांची माहिती। सैफच्या घरातील मोलकरीण लीमाची चौकशी पूर्ण। लीमाची 5 तास कसून चौकशी। मोलकरीने आरडाओरडा करता सैफ रूममधून बाहेर आला होता। सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पूर्ण। सैफची प्रकृती सध्या स्थिर। आरोपीनं 6 वार केल्याने सैफच्या मानेवर आणि हाताला दुखापत। सैफ अली खानला आयसीयूमध्ये ठेवलं असून प्रकृती स्थिर। सैफला 2 खोलवर जखमा, 2 साधारण तर 2 किरकोळ जखमा। 1 ते 2 दिवसात डिस्चार्ज मिळण्याबाबत निर्णय होईल, डॉक्टरांची माहिती। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांकडून तपासाला वेग। 15 पथकांकडून घटनेचा तपास सुरू। गुन्हे शाखेच्या 8 आणि पोलिसांच्या 7 टीमकडून तपास। पोलिसांनी सैफ अली खानच्या घराचा सीडीआर ताब्यात घेतलेला आहे। सैफ अली खान ज्या इमारतीत राहत होता तेथील सीडीआर पोलिसांच्या ताब्यात। करीना कपूर सारा इब्राहिम अली खान लीलावती रुग्णालयात तर करिश्मा कपूर ही लीलावती रुग्णालयात पोहोचली। आरोपी हत्येच्या उद्देशानं सैफच्या घरी गेला होता का? सैफवरील चाकू हल्ल्याची खोलवर चौकशी होणं गरजेचं। अभिनेते रजा मुराद यांची प्रतिक्रिया। मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसर व्हीआयपींसाठी अनसेफ। सलमान खान सिद्दीकीनंतर आता सैफ अली खान टार्गेट। भाजपच्या सरकारमध्ये देशातील मोठे कलाकार सुरक्षित नाहीत। कलाकार सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचं काय? सैफवरील चाकू हल्ल्यावरून अरविंद केजरीवालांची टीका। मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था ढासळते, गृहमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं। सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। बीडपासून मुंबईपर्यंत कुठेही कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही। 90% पोलीस फुटलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी राज्यात काय चाललंय हे गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवं, राऊतांचं वक्तव्य। सैफवरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झालाय का हे तपासायला हवं, आव्हाडांची मागणी। जितेंद्र आव्हाडांनी या प्रकरणात धार्मिक रंग देऊ नये। घटनेचा तपास पूर्ण होऊ द्या, भीतीचं वातावरण निर्माण करू नका, योगेश कदमांची प्रतिक्रिया। मंत्री धनंजय मुंडे वैजनाथांच्या चरणी लीन। वैजनाथांचं दर्शन घेत धनंजय मुंडेंकडून अभिषेक। संध्याकाळी 5 वाजता मंत्री परिषदेच्या बैठकीचं आयोजन। मंत्री परिषदेच्या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाही। बारामतीत शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर, मात्र शरद पवार आणि अजित पवारांची आसन व्यवस्था एकमेकांच्या शेजारी नाही। दादांनी सांगितलं आजचा दिवसाची तसदी घ्या, पण मी दादांना म्हटलं पहाटेचा शपथविधी आठवा, मीच पाठीमागे उभा होतो। कृषी प्रदर्शन कार्यक्रमावेळी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानं हर्ष पेटला। सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आता वर्षभर काय निवडणुका नाहीत तर वर्षभर गोड बोलूया। बारामतीमधील कृषी प्रदर्शनावेळी खासदार सुप्रिया सुळेंचं विधान। अपेक्षा नव्हती अजितदादा मला कृषी खातं देतील, दादांना जे कळतं ते कुणाला कळत नाही। मंत्री माणिकराव कोकाटेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कौतुक। शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा दिला, त्यात भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्या। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार एक पोर्टल आणण्याच्या विचारात, तक्रारींची चौकशी सुरू असल्याची कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती। 3 मार्चपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। 10 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल। उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। भाजपकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर। महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, पियुष गोयल यांचं यादीत नाव। सर्व भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री स्टार प्रचारक। मंत्रिपद न मिळालेल्या छगन भुजबळ यांची नाराजी कायम। अजित पवारांनी मंगळवारी बोलावलेल्या बैठकीला भुजबळ गैरहजर, तर शनिवारी रविवारी होणाऱ्या पक्षाच्या शिबिरात भुजबळ हजर राहणार का याकडे लक्ष। लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारचं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र। लाडकी बहीण योजना मतदारांना आमिष दाखवण्यासाठी नाही तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी, राज्य सरकारची नागपूर खंडपीठात माहिती। तर ज्यांच्यावर मोदींनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचे मोदींचे आदेश, राऊतांची टीका। पक्ष उद्धव ठाकरे चालवतात की संजय राऊत? संजय राऊतांच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांचा सवाल। बैठक न घेता संजय राऊत यांनी स्वबळाची घोषणा केली, कुमारिया यांचा दावा। भावना गवळींचा सहाय्यक सईद खानची दोषमुक्त याचिका फेटाळली। ट्रस्टच्या 18 कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप। भावना गवळींशी संबंधित ट्रस्टचं मनी लॉन्ड्रिंग प्रकरण। वाल्मी कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी, केज न्यायालयाचे आदेश। संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग आहे की नाही या चौकशीसाठी पोलीस कोठडी।
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येतील आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची चर्चा. सोशल मीडियावर फोटो व्हायरल. सोशल मीडियावरील फोटो कृष्णा आंधळेचा नसल्याचं पोलिसांकडून स्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमधील सरपंच संघटनेच्या अध्यक्षांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सार्वजनिक करावा, सरपंच संघटनेची मागणी. इस्रोची मोठी कामगिरी. अंतराळात डॉकिंग यशस्वी. इस्रोने 2 अंतराळांना जोडलेली आहे, तर 2 अंतराळांना यशस्वीरित्या डॉक करणारा भारत हा 4था देश. टोरस कंपनीचा सीई अभिषेक गुप्ताला सुरक्षा पुरवण्याचे हायकोर्टाकडून निर्देश. टोरस कंपनीचे सीसीटीव्ही का ताब्यात घेतले नाही, कोर्टाचा सवाल. मुंबई पोलिसांच्या तपासावर हायकोर्टाची नाराजी. मालाडच्या अक्सामध्ये आमदार असलम शेख आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आंदोलनादरम्यान राडा. भूमिपुत्रांच्या हक्काच्या जमिनी अदानींच्या खिशात जाऊ देणार नाही, असलम शेख यांचा इशारा. कोल्हापुरात रंकाळा तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी पालिका सज्ज. रंकाळा तलावात कपडे न धुण्याचे सक्त आदेश. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार. बुलढाण्यातील शेगावमध्ये केस गळती प्रकरण. केस गळती झालेल्यांची संख्या 188 वर. केस गळतीचा शोध अद्याप नाहीच. बेडच्या अंबाजोगाईत व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ला. अज्ञातांकडून झालेल्या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी. शहर पोलिसांकडून तपास सुरू. नांदेडच्या किनवटमध्ये नोकरीच्या आमिषाने महिलेवर तिघांकडून अत्याचार करणारे आरोपी नागपूर आणि हैदराबादमधून अटकेत. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.